नमस्कार. 3-6-9 आकर्षणाच्या सिद्धांची एक पद्धत, एक मॅनिफेस्टेशन टेक्निक 3-6-9 तुम्ही बऱ्याच जणांनी हे ऐकलीही असेल, काहींनी वापरलीही असेल, काहींना याचे निष्कर्ष दिसून आले असतील, काहींना नसेल दिसून आले. तर जर तुम्हाला वापरण्यास इच्छा आहे तर तुम्ही करणार काय, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ. सगळ्यात आधी एका वेळी एकच इच्छा, नुसती एक इच्छा पक्की ठेवा मनात. ती इच्छा वर्तमान काळात असू द्या, म्हणजे जणू काही ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे अशा तऱ्हेने. आणि रोज सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री झोपायच्या आधी 9 वेळा तीच इच्छा वर्तमान काळात लिहून काढा. तुमचं 3 वेळा सकाळी ती इच्छा लिहून झाल्यावरती त्याला धन्यवाद द्या, ब्रह्मांडाला आभारी द्या, आभार त्याचे व्यक्त करा. हे सांगेन मी, जणू काही ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने. दुपारी 6 वेळा परत जेव्हा लिहून काढाल तेव्हाही हेच करायला अजिबात विसरू नये की तुम्ही ब्रह्मांडाला आभार करा, आभारी राहा. रात्री झोपायच्या आधीसुद्धा तुम्ही जेव्हा 9 वेळा लिहून काढाल तेव्हाही हेच करायचं आहे की ब्रह्मांडाचे आभार प्रदर्शन करायचे आहे. आभारी राहा, धन्यवाद द्या त्याला, त्या इच्छाला. आणि अशी एक भावना घेऊन या हळूहळू की जणू काही ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि रोज जोपर्यंत ही इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही इच्छा लिहून काढायची आहे. सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री झोपायच्या आधी 9 वेळा. आणि त्या वेळी लिहून झाल्यानंतर आभारी राहायला विसरू नका ब्रह्मांडाचे. आणि मग चमत्कार बघा. हेच सांगेन, काहींची इच्छा ही पूर्ण व्हायला वेळही लागू शकते. आणि जर ज्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल त्यांनी हताश होऊ नये. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी बनलेलीच नव्हती, म्हणून दुसरं काहीतरी, त्याहून काहीतरी चांगलं किंवा जे तुम्ही डिझर्व करता, जे तुमच्यासाठी बनलं आहे असं काहीतरी तुमच्या समोर येऊन उभं राहू शकतं. हे मोठ्या मनाने या गोष्टीचा विचार करा, हे सांगेन मी. दुसरी गोष्ट अजून एक की कधीकधी आपल्या काही इच्छा पूर्ण होत नाही, त्याला कारण आपले व्हायब्रेशन्स, म्हणजे आपली जी आभा आहे ते सुद्धा तितकेच कारणीभूत असतात. जेवढी वरचढ आपली व्हायब्रेशन्स, आपली आभा असते ना, त्याप्रमाणे आपल्याला तसं मिळतही जातं. जेव्हा तुम्ही आकर्षणाचा सिद्धांत वापरता ना त्या बाबतीत, तर या जरा मोठ्या मनाने एक विचार ठेवा. आणि जर तुम्हाला तुमचे व्हायब्रेशन्स वाढवायचे असेल तर त्याला बरेच काही पद्धती आहेत. एक तर तुम्हाला आध्यात्मिक थोडं बनायला लागेल की म्हणजे तुम्ही ध्यानस्थ बसू शकता, मंत्र जप करू शकता. आणि हे सांगेन की उगाचच लोकांसोबत चकाट्या पिटत बसू नका, गॉसिप्स करू नका. ह्या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही हे आपल्या ऑरावरती येतं ना तेव्हा. तर या काही गोष्टी तुम्ही सांभाळून तुमचं व्हायब्रेशन वाढवू शकता, तुमच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करायला. किंवा तुम्ही हाही विचार एक करू शकता की तुम्ही जे मागताय ब्रह्मांडाकडून, जी तुमची इच्छा आहे, कदाचित त्याहून काहीतरी चांगलं तुमच्या नशिबात असेल, म्हणून कदाचित कधी तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल, पण त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी मिळतं. जे घडतं आहे ना ते एका सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करा. अर्थात सगळंच आपल्याला असं बघता येत नाही सकारात्मक दृष्टिकोनातून, पण जितकं शक्य आहे ते तर तुम्ही करूच शकता. जे अचानकपणे असं काहीतरी येतं आहे तुमच्या आयुष्यात की असं तुम्हाला वाटतं की अरे देवा, हे तर काहीतरी आपल्यासारखं, आपल्या मनासारखं नाही आहे, मग तुम्ही खूप एक वेगळ्याच दृष्टिकोनातून बघता की तुम्ही नकारात्मक बनता वगैरे, तर जरा ते बदलायचा प्रयत्न करा. कधी काही गोष्टी आपल्याला ह्यासाठीही मिळत नसतात की ते म्हणतात ना की एक गॉड्स प्रोटेक्शन म्हणून. तर या पण एका दृष्टिकोनातून काही गोष्टी बघायचा प्रयत्न करा. पण आकर्षणाचं सिद्धांतला कमी लेखू नका किंवा हे माझ्यासाठी चालतच नाही, हे थोटांड, हे ते असा काहीतरी विचार करू नका. धन्यवाद.